जरा कौतुक करायला शिका हो, कारण अन्न कधी चांगलं किंवा वाईट नसतं. त्यामागे कोणाची तरी वेळ, मेहनत आणि मनापासून केलेलं प्रेम दडलेलं असतं. आपण रोज जेवतो, पण ते ताट आपल्यासमोर येईपर्यंत किती हात काम करत असतील, किती घाम गाळत असेल, याचा कधी आपण विचार करतो का? कधी जेवणात मीठ जास्त झालं म्हणून आपण सहज चेहरा वाकडा करतो, पण त्या एक चिमूटभर मिठाच्या मागे किती काळजी, किती धावपळ आणि किती समर्पण असतं हे आपण सपशेल विसरून जातो. उकळत्या तेलाची धग, स्वयंपाकघरातला तो घाम आणि भाजी आणण्यापासून ते भाजी चिरण्यापर्यंतची धावपळ, चपात्या लाटताना होणारा त्रास, हे सगळं फक्त एका गोष्टीसाठी असतं, जेवणाऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान झळकावं त्याच्याकरता. जेवण बनवणारी व्यक्ती फक्त पदार्थ तयार करत नसते, ती त्यात आपुलकी मिसळत असते. म्हणून रोज नाही, पण कधीतरी जरा थांबा आणि मनापासून फक्त एवढंच म्हणा की आज जेवण खूप छान झालंय. विश्वास ठेवा, हा एक छोटासा शब्द जेवण बनवणाऱ्याच्या मनात मोठा आनंद निर्माण करतो. कारण कौतुकाने फक्त पोट भरत नाही, तर मनही भरून जातं. ताटात वाढलेला घास फक्त अन्न नसतो, त्यात कुणाच्या मेहनतीचा सुगंध दडलेला असतो. चिमूटभर मिठामागे कितीतरी घाम असतो आणि प्रत्येक चवीत कुणाचा तरी जीव गुंतलेला असतो. एकदा तरी मनापासून कौतुक करून बघा, शब्दांनीही माणूस सुखावलेला असतो. जेवण वाढणारे हात कधी रिकामे नसतात, तेथे नेहमी प्रेमाचा घास भरलेला असतो.